सर मी अरे या 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 जयसिंगराव या. बसा बसा ना. म्हटलं तुम्हाला वेळ होणार की नाही. का बरं असं का वाटलं आपल्याला. नाही, परवाच्या प्रेस कॉन्फरन्स पासून तुम्ही स्टार झालात ना. स्पेशल करस्पॉन्डंट, कितीतरी लोक तुम्हाला भेटू इच्छित असतील. नाही पण आपण मुद्दाम निमंत्रण दिल्यानंतर मी न येण्याचा प्रश्न उद्भवत नाही. पण ही पार्टीची पण नाही नाही, तुम्ही येणार म्हटलं म्हणून मग मी पार्टी कॅन्सलच करून टाकली. हो, म्हटलं तुमच्याशी एकट्याशी जरा निवांतपणे बोलू. आय एम ऑब्लाइज. जयसिंगराव, आपला संबंध काही आजचा नाही. यापूर्वी अनेकदा आपण कधी पार्टीत कधी घरी भेटलो. कितीतरी वेळा वाटायचं की तुम्हाला काहीतरी सांगावं, पण शब्द अगदी ओठाशी येऊन थांबायचे. मी बोलल्यावर तुम्हाला त्यातला गंभीरपणा जाणवेलच, पण एक विनंती आहे. तुम्ही जर या माहितीचा उपयोग करायचं ठरवलं असेल तर ते तितक्याच सिरियसली व्हायला हवं. कारण आपण राष्ट्रीय सुरक्षेच्या संबंधी बोलत आहोत, पण ते सनसनाटीपणे येता कामा नये. आय अंडरस्टँड सर, मी काळजी घेईन. जयसिंगराव, मी हल्ली फार अस्वस्थ असतो. का बरं. अहो, लहान लहान फायद्यासाठी सगळा देशच विकायला निघालेत हे लोक. हो ना. जयसिंगराव, तुम्हाला कल्पना असेलच, संरक्षणावर होणाऱ्या खर्चावर संसदेत चर्चा होत नाही. आता हे संरक्षण साहित्य अतिशय महागडं असतं, पण ते अपडेट करावंच लागतं. आणि या सगळ्याच्या खरेदीवर कोट्यावधी रुपयांचा खर्च होतो. आणि या निमित्ताने हे लष्करी सप्लायर्स संरक्षण मंत्रालयात घुसण्याचा प्रयत्न करतात. सगळं मंत्रालय पोखरतात. हे घ्या. मला तुमच्याशी विमानांच्या खरेदी संबंधी काही बोलायचे. हे वाचा, सगळ्या डिटेल्स आहेत त्याच्यात, सगळं स्टॅटिस्टिक्स आहे. बघून तुम्ही सुद्धा अस्वस्थ व्हाल. सगळा देश विकायला निघालेत हो हे लोक. फार वाईट परिस्थिती आहे. या काकासाहेब या. सरिता, या विशेष पत्रकार परिषदेत तुमचं स्वागत करताना मला खूप आनंद होतोय. सरिता बेटा, मला माझं नाव चांगलं माहिती आहे. माननीय काकासाहेब निंबाळकरांनी त्याची आठवण करून देण्याची काहीही गरज नाही. मित्रहो, एका विशिष्ट परिस्थितीत ही परिषद भरवण्यात आली आहे. सुमारे 2-3 दिवसांपूर्वी जयसिंग जाधव या दिल्ली टाइम्सच्या विशेष प्रतिनिधीने प्रेस क्लबमध्ये एक पत्रकार परिषद भरवली आणि त्यामध्ये कमला नावाची एक आदिवासी मुलगी सादर केली. त्यांचं म्हणणं असं की ती स्वतंत्र भारतातली नोंद असलेली पहिली गुलाम आहे. मला असं सांगायचंय की हा दावा पूर्णपणे खोटा आहे आणि चुकीच्या माहितीवर आधारलेला आहे. जयसिंग जाधवांनी खरेदी केलेली, दीर्घकाळ वापरलेली आणि दुर्लक्षित ठेवलेली एकमेव गुलाम मी आहे. होय, मी सरिता जयसिंग जाधव. कुणा ऐरा गैरा कमलाला मी हे श्रेय घेऊ देणार नाही. परवाच्या पत्रकार परिषदेपासून आता कमला हे विशेष नाम राहिलेलं नाहीये, ते आता सर्वनाम झालेलं आहे. पण मी असं सांगेन की मी पहिली कमला आहे. तुमच्यातले काही पत्रकार विचारतील, पत्रकारांना प्रश्न विचारायची खोडच असते. तर तुम्ही विचाराल की जाधवानी तर तुमच्याशी विधिवत लग्न केले, तुम्ही त्यांच्या पत्नी आहात,
मग आजच तुम्हाला हे का जाणवलं? कारण मी झोपलेली होते. जागी असूनही गुंगीत होते. कमलानं मला जागं केलं. कमलानं मला दाखवून दिलं, स्वच्छ दाखवून दिलं की ज्याला मी जोडीदार मानत होते तो गुलामांचा मालक आहे. मी बायको नाहीये त्याची, त्याचा एक गुलाम आहे. या घरावर माझा कसलाही हक्क नाही, कारण मी गुलाम आहे आणि गुलामांना हक्क नसतात. होय ना काकासाहेब? गुलामांनी फक्त राबायचं असतं, धनाच्या इशाऱ्यावर नाचायचं असतं. तो म्हणाला हस की हसायचं, तो म्हणाला रड की रडायचं, तो म्हणाला फोन उचल की फोन उचलायचा, तो म्हणाला पार्टीला चल की चालायचं, तो म्हणाला बिछाण्यात पड की. कमलापेक्षा माझं गुलामपण जास्त भयानक आहे. ती भुके कंगाल आहे. ही सुस्थितीत जन्मलेली. तिला अक्षर ओळख नाही. मी शिकलेली आहे. कमला साध्या फोनला सुद्धा घाबरते आणि मी दिल्लीच्या रस्त्यांवर सराईतपणे कार चालवते. कमला बाहेर पडू शकत नाही कारण तिला आश्रय देणारं दुसरं कोणी नाही, आणि मी अडकून पडते कारण काय कारण? का निर्णय घेऊ शकत नाही मी? का अवलंबून आहे मी? का ऐन वेळी पायातलं त्राण नाहीच होतं माझ्या? श्वास कोणतो, छातीत खड्डा पडतो. का ऐन वेळी नेमकी बाहेर पडताना स्वतःला संकोचून कोशात शिरते मी? माझ्या आत असं कोण आहे जे ऐन वेळी दगा देतं मला? आय वॉन्ट टू नो, आय वॉन्ट टू नो. सरिता, सगळं बोलून टाकलं आणि मोकळं वाटलं. मालकांच्या दृष्टीनेही असा भावनांचा निचरा झालेला चांगलाच. अशिक्षित बायका छाती पिटून घेतात, आम्ही शब्दांवाटे सगळं मोकळं करतो. पुन्हा गुलामगिरीचा नवा पर्व भोगायला मोकळ्या. सरिता, सरिता. ताईसाहेब घरात नाहीत. घरात नाही? बाहेर गेल्यात. इतक्या रात्री? काकासाहेबांबरोबर वाईच पाय मोकळे करायला गेल्यात. हा ठीक आहे, जा तुम्ही. मी फार अस्वस्थ झालोय सरिता. हे असं चाललंय तुझ्या मनात? हे तर खूप थोडं ऐकलं तुम्ही. खूप आहे. मला वाटेल जयसिंग कोणी खलनायकच आहे. कुणाला कशाला? मला वाटतं, अनेकदा वाटतं. अगं पण असं काय घडलंय तुम्हा दोघांमध्ये?
संसार. पण तो तर अनेक वर्षांपासून चालू आहे. पण आजच एवढा कडवटपणा कशासाठी? काकासाहेब, हे घर आता मला माझं कधीच वाटणार नाही. सरिता, अगं तसं तुला वाटतंय, पण हे बघ, जयसिंग तसा काही फार वेगळा माणूस नाहीये आणि दुष्ट म्हणावा असा सुद्धा तो नाहीये. अगं, पुरुषाला आपल्या कर्तृत्वाचा अहंकार असणारच. मग ते कर्तृत्व किती क्षुल्लक का असे ना, जयसिंग तर पराक्रमी आहे. त्याचं त्याच्या क्षेत्रामध्ये एक नाव आहे आणि ते त्यानं स्वतःच्या हिंमतीवर मिळवलेलं आहे. आणि म्हणून त्याला गुलाम ठेवण्याचा हक्क आहे. काय म्हणून? माणूस मोठा होतो तेव्हा तो मोठा माणूस का नाही होत? त्याचा मालक का होतो? तू विचारतेस त्या प्रश्नाचं उत्तर एकच आहे सरिता. तो तसाच आहे म्हणून तो पुरुष आहे आणि म्हणून या जगात पुरुषार्थ आहे. अगं, मीही तसाच होतो. तुझ्या काकूला मी भरपूर त्रास दिला आहे, अगदी एका हक्कानं दिलेला आहे. मी पुढे बघत जायचो आणि ती मागून फरफटत का होईना येणार याची खात्री असायची, आणि आली बिचार. म्हणून सरिता, तू ही तुझ्या मालका मागणं मुकाट्याने जा. तसं जाणं हाच तुझा धर्म. त्रासदायक असलं तर हे खरं आहे. जग चालायचं असेल तर हे असंच चाललं पाहिजे. काय म्हणून? पुरुषानं काय म्हणून नाही फरफटायचं? बाईनं काय म्हणून नाही एकदा तरी मालक बनायचं? निदान तिनं काय म्हणून नाही माणसाच्या लायकीचं जगू पाहायचं? पुरुषार्थ करण्याचा हक्क काय फक्त पुरुषालाच आहे? काय म्हणून? त्याला एक वेगळं इंद्रिय दिलंय म्हणून? बाई सुद्धा पुरुषार्थ करू शकते. त्याला पुरुषार्थ म्हणत नाहीत. म्हणजे पुरुषानं भांडी घासली तरी तो पुरुषार्थ? हे असंच आहे. पण ते बदलायला हवं. हे बघ, तू आता फार चिडली आहेस. प्रौढपणी माणसानं विकारानं नाही विचारानं वागायचं असतं सरिता. समजुतीनं जगायचं असतं. हो, पण फक्त बाईनच का? बाई ना, तुझी काहीतरी चुकीची समजूत झालेली दिसते. अगं, पुरुषाची काय गोचीच म्हणतात ना तुम्ही आजकालचे लोक, ती काय होतच नसते. पण तीही त्याला गिळावी लागते. गोमुखात हात घातला की कसं गार लागतं हे मग म्हणणं आलंच. मग तो पुरुष असो की बाई. हॅलो. हॅलो. हा, मी बोलतोय. बरीच लवकर आठवण झाली आमची. सगळे कसे आहेत? चांगलं चाललंय की. तुम्ही गेलात म्हणून काय फलटणचे व्यवहार बंद नाही पडले? म्हणजे व्यवहार सुरू आहेत तर. वा वा वा. बाजार वगैरे सगळा भरतोय ना? होय. सगळे कसे आहेत? बरे आहेत की. आपला प्रेस कसा काय चाललाय? म्हणजे निदान लग्नाबिग्नाच्या पत्रिका तरी येत आहेत की नाही छापायला? होय. आणि तुम्ही कशात? वाट बघते. हो. अहो, तुम्ही तर आयुष्यभर वाटच पाहताय नाही का? मी आपला तुरुंगात तरी नाहीतर कुठेतरी परगावी गेलेला आणि तुम्ही घरी वाट पाहत असायच्या, हो की नाही? घरी होतात तेव्हा तरी कुठं आमच्याकडे लक्ष देत होता. खरंच आहे म्हणा. आता तर काय, तुम्ही दिल्ली करत झालात. हो, मी कधीचा निघायचं असं म्हणतोय. मला माहिती आहे की मुलीच्या घरी जास्ती राहू नये आणि शिवाय बरोबर आणलेले हापूस आंबे तर कधीच संपलेत. हा ना, मग हे कागदाचं काम संपवून मग निघावं असं म्हणत होतो. पण कागदाचं काम काही होईना आणि माझी आशा संपेना. मी आपला या टेबलावरून त्या टेबलावर फिरत राहतोय. झालं. मग कधी येत आहे? अगं, आता येणारच आहे लवकर तुला त्रास द्यायला. लवकर या. माझं बिलही बोलणं साठून राहिलंय बघा. ऐकेन मी अगदी आनंदाने सगळी ऐकेन. हां, बरं,
तुझे दुखरे सांधे काय म्हणतायत? अहो बिजगरीच आता गंजल्यात, कुरकुरत्यात. आणि बीपी? डॉक्टर म्हणले स्पेशालिस्टला बोलवा म्हणून. स्पेशालिस्टला? का बरं? घ्या, एवढं बी कळो ना तुम्हासनी. स्पेशालिस्टला? हो, येतो म्हणावं. सरितेचा संसार कसा चाललाय? सरिताचा चांगलाच म्हणायला हवा. आपल्या पद्धतीनं जगतायत. अगं हे दिल्ली शहर वेगळं, त्याच्या मागण्या वेगळ्या. तुम्ही या आता. हो, येतो ना. कागदाचं काम झालं किंवा नाही झालं तरी पण या. हो येतो. मॅनेजरला देऊ का? नको, अहो तुमच्याशीच बोलायचंय मला. खूप त्रास दिला ना मी तुम्हाला आजवर. म्हणजे कुठून या माणसाशी लग्न केलं असं वाटलं असेल तुम्हाला, नाही का? मनातल्या मनात अनेकदा शिव्या दिल्या असतील तुम्ही आजवर मला. मला आज समजतंय सगळं. कशापायी फोन केला होता? अहो खूप आठवण आली तुमची, म्हणून फोन केला. एकदा मी तिकडे आलो की मग गोतावळ्यामध्ये अडकेन आणि मग तुमच्याशी बोलता येणारच नाही, म्हणून म्हटलं इथूनच फोनवर बोलून घ्यावं. लवकर या. हो. लवकर या बर. हा, हो. नमस्कार, जयसिंग जाधव बोलतोय. ॲडमिरल साहेब आहेत? नाही, त्यांना सांगा ना दिल्ली टाइम्सचे जयसिंग जाधव बोलतात म्हणून. हो हां, नमस्कार सर. जयसिंग जाधव, दिल्ली टाइम्स. हो मागे एका नेहमी परेडमध्ये आपण भेटलो होतो. नाही काही नाही साहेब, मला तुम्हाला भेटायचं होतं. तुमची काही मतं जाणून घ्यायची आहेत मला. साहेब मी काय म्हणतो, मला माहिती आहे की तुम्ही काही त्या मोजक्या लष्करी अधिकाऱ्यांपैकी आहात की ज्यांचे कुणीही नातलग लष्करी सप्लायर्स बरोबर नाही आहेत. प्लीज आज हो ओके ओके 4 वाजता मेसमध्ये. थँक्यू. हां या काकासाहेब या. काय काल रात्री बरेच जागलात? हो, काय तू तर काही घरी नसतोस. मग मी आणि सरिता काल फिरायला गेलो रात्री. जयसिंग मी आता निघावं असं म्हणतोय. काय येऊन बरेच दिवस झाले. काम होण्याची तर काही खात्री नाही आहे. तिकडे लोक वाट बघतायत. मी आता ठरवलंय बरं का की कोटा मिळाला तर ठीक आहे, नाही तर इतके दिवस लोकजागर साप्ताहिक म्हणून चालवलं, आता अनियतकालिक म्हणून चालू. मी फोन करतो. ए बघ, माझ्यासाठी म्हणून न पटणारी काही करू नको गोष्ट. काकासाहेब दिल्लीत समजूतदारीने काही होत नाही. यू हॅव टू पुश पीपल. पात्रा, जयसिंग जाधव हियर. हाँ अरे क्या यार, हम कौन बड़े आदमी. चलो, अरे तुम ही बड़े हो गए. नहीं आजकल ऐसा हुआ है कि जो दूसरों को छोटी छोटी बातों के लिए तरसाता है ना, वो बड़ा आदमी है. हाँ अब देखो ना, हमारे ससुर यहाँ आए हुए हैं, 7 दिन से तुम्हारे ऑफिस के चक्कर काट रहे हैं. अरे हाँ, उनका काम ही नहीं हो रहा. अरे कोटा सैंक्शन नहीं हो रहा है. तो कमाल, मैं क्यों बोलूं? कोई प्रोसीजर नहीं है क्या? है? अब देखो ना, पोलास्ती एक पत्रकार तुम्हारे ऑफिस के सामने खुद को जला देना चाहता था, लेकिन मैंने उसे समझाया कि नहीं? है? वो न्यूज छापने पर भी मैंने रोक लगा दी थी. लेकिन ये कौन, ये तुम्हारे क्लास 2 और क्लास 3 ना समझते नहीं है, सुधरते नहीं है. हाँ उनको बोलो आदमी और उम्र देखकर काम किया करो. लोकजागर, शिवाजीराव निंबाळकर. निंबाळ LLNIMBALKR निंबाळकर. हाँ मराठी नाम है ना. भेज दो. अरे हाँ, वो बेटी कैसी है? हाँ, जिसे हमने स्कूल में दाखिला दिलाया था. जरूर भेजता हूं मैं उन्हें.
बात्रा अंडर सेक्रेटरी आहे, त्याच्याकडे जा, समोर बसा. कार्यकर्त्यासारखी इकडे तिकडे हिंडू नका, सगळं करून देईल तो.